काश्मीरचा मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद, मनमोहन सिंग आणि आपले नालायक कपडे बदलणारे फॅशन शो मधले एक माजी गृहराज्यमंत्री शिवराज पाटील. हे पाटील कसले? हे देशद्रोह्यांची चाटील आहे. कसले पाटील? नकली पाटील. यांना पाटीलकी मिळाली ती निजामशाहकडून, आदिलशाहकडून. महाराजांनी असल्या हिजड्यांना पाटीलकी दिली नव्हती. त्या शिवराज पाटील, मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली ते पॅकेज आले, आतंकवादी दिलासा पॅकेज. त्या पॅकेजचा अर्थ असा आहे, भारताच्या सीमेवरती आपल्या प्राणांचं बलिदान केलेल्या सैनिकांनी जे अतिरेक्यांशी लढताना धारातीर्थी पडले आहेत, त्यांच्या बलिदानाची पर्वा न करता त्यांच्या हातून जे अतिरेकी मारले गेले आहेत, त्या अतिरेक्यांच्या विधवांना भारत सरकार पेन्शन चालू करते. लक्षात घ्या, भारत सरकार अतिरेक्यांच्या विधवांना पेन्शन चालू करते आणि त्यांच्या देशद्रोह्यांच्या त्या कार्ट्यांना स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती चालू करते. आणि हे पॅकेज फक्त काश्मीरी अतिरेक्यांसाठीच आहे. कारण काश्मीरी अतिरेकी कोण आहेत? कोण आहेत काश्मीरी अतिरेकी? आणि त्या दाड्या गुरवाळण्यासाठी भारत सरकारने आतंकवादी दिलासा पॅकेज आणले. त्या आतंकवादी दिलासा पॅकेजमध्ये अतिरेक्यांच्या विधवांना पेन्शन चालू करतायत. अतिरेकींच्या विधवांना पेन्शन द्यायला मनमोहन सिंगाने आपल्या आईकडून पैसे आणले आहेत का? बापाकडून पैसे आणले आहेत का? हा पैसा तुमचा आणि माझा आहे. हा पैसा या भूमिपुत्रांचा आहे. देशात काबाड कष्ट करणाऱ्या ह्या कष्टकरी वर्गाचा आहे. देशात आत्महत्या करणाऱ्या त्या गरीब शेतकऱ्यांचा आहे. पण त्या गरीब शेतकऱ्यांना द्यायला यांच्याकडे पैसा नाही. नकली योजना आणायच्या आणि पैसे गायब करून टाकायचे, कागदोपत्री योजना राबवायच्या. पण आता आतंकवादी दिलासा पॅकेज दिला जात आहे. या आतंकवादी दिलासा पॅकेजला आज विरोध झाला नाही तर पुढच्या 20 वर्षामध्ये अतिरेक्यांची सत्ता असेल आणि तुम्ही सगळे गुलाम असाल. तिथे शिवजयंती करायला बंदी असेल. तुम्हाला आतंकवादी दिलासा पॅकेज या भारतात राबवलं गेलं तर चालेल काय? विचार करा की आपल्या सैनिकांच्या आया निपुत्रिक झाल्या आहेत. कित्येक पत्नी विधवा झाल्या आहेत, वीरपत्नी विधवा झाल्या आहेत. कित्येक मुलं अनाथ झाली आहेत. मुंबईत बॉम्बस्फोट झाले. मुंबईत बॉम्बस्फोट झालेल्या, बॉम्बस्फोटात मेलेल्या तरुणांच्या विधवांना द्यायला सरकारकडे पैसा नाहीये. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्या विधवांकडे, गरिबांकडे पैसा नाही. कित्येक आया निपुत्रिक झाल्या आहेत. कित्येक मुलं अनाथ झाली आहेत. कित्येक बायका विधवा झाल्या आहेत. पण त्यांच्यासाठी पैसा न देता अजमल कसाब नावाच्या देशद्रोही ढेकणाला सांभाळण्यासाठी, पोषण्यासाठी 31 कोटी रुपये वर्षी खर्च केला गेलाय. वर्षाला 31 कोटी रुपये. आणि त्याच्या देशद्रोहाच्या त्या अजमल कसाबच्या डोळ्यावरती सर्जरी करण्यासाठी 1.5 कोटी रुपये खर्च केलाय. महाराष्ट्र सरकार चालवत असलेल्या राज्यकर्त्यांच्या आईच्या लग्नामध्ये काय तो आहेर मिळालेला पैसा होता काय? तुम्ही हा विचार करा. आज जर आपण हिंदुत्वाच्या नावावर एकत्र झालो नाही, हिंदू राष्ट्रवादाचा पुरस्कार केला गेला नाही, भगवा ध्वज दिल्लीत फडकला नाही, तर तुमचा देश देशद्रोह्यांच्या हातात गेलेला असेल. या देशाचे विभाजन किती झालं? लोक म्हणतात भारत आणि पाकिस्तान एक विभाजन झालं. चूक. या देशाची विभाजन किती झाली बघा. बामियांचा अफगाणिस्तान झाला. तिथे भगवान बुद्धांच्या मूर्त्या फोडल्या जात होत्या. भगवान बुद्धांच्या मूर्त्या तोफा लावून फोडल्या जात होत्या. आणि आमच्या इथले राज्यकर्ते फक्त माशा मारत बसले होते. कोणी काही करत नव्हतं. भगवान बुद्धांचं तत्वज्ञान, भगवान बुद्धांची शांततेची उपासना, उपदेश देणारी ही भारतभूमी. पण बुद्धांचा उपदेश टिकवण्यासाठी अफजल खान मारावा लागतो, अफजल खान गाडावा लागतो. नुसता बुद्धाचा जपमाळ घेऊन बुद्धाची शांतता ह्या जगात येणार नाही. त्याआधी फक्त पहिले देशद्रोही मारा आणि नंतर बुद्ध म्हणा. त्याआधी बुद्ध न म्हणता छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणा. बुद्धांची शांतता, बुद्ध आमचा दैवत. बामियांचं अफगाणिस्तान झालं. सिंध, पंजाब, बंगालचं पाकिस्तान झालं. गांधार जिथला शकुनी नरेश होता त्या गांधारचं कंदाहार झालं. भारताचा जो भाग होता काश्मीर, त्या काश्मीरचा आझाद काश्मीर झाला. आणि आता उर्वरित काश्मीर केव्हा जाईल भारतातून हे काही सांगता येत नाही. कारण तांत्रिकदृष्ट्या तो आपल्या हातातून केव्हाच, धार्मिकदृष्ट्या तो आपल्या हातातून केव्हाच गेलाय. तांत्रिकदृष्ट्या सैन्याच्या बळावर फक्त तो आपल्याकडे टिकलाय. आणि तुम्ही हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. मी हे तुम्हाला सांगतोय, हे भाषण नाही. हे तुम्ही आणि मी साधलेला हा संवाद आहे राष्ट्रहितासाठी. हे संभाषण आहे. आज आपल्या पोलिसांना गोळ्या घालून मारलं जात आहे आणि त्या पोलिसांना पुन्हा आपल्या विरुद्ध वापरलं जात आहे. करकरे हुतात्मा झाले, शंका येते त्यांच्या हुतात्म्याविषयी. करकरे वारले, करकरे मारले गेले. करकरेंना वाटलं तरी असेल का एवढं मोठं राज्यकर्त्यांची लुगडी आपण धुतोय पराक्रमाने, पुरुषार्थाने, पण त्याच मुस्लिमांच्या लांगुल चालनासाठी राज्यकर्ते आपला वापर करतायत. त्याच देशद्रोही लांड्यांच्या हातून आपल्याला मरण येईल. आणि त्यांचं दुर्दैव इतकं मोठं की त्यांना अजमल कसाबच्या हातूनच मरण यावं.
म्हणजे बघा, निष्पाप निरागस साध्वीचा छळ मांडला असताना आज साध्वीची अवस्था अशी झाली आहे की तिला स्वतःच्या खोटेवर उठून बसता सुद्धा येत नाही. तिच्या मणक्यामध्ये गॅप आलाय. तिला स्वतःच्या बळावर उठता सुद्धा येत नाही. अशी दयनीय अवस्था केली, अशी शारीरिक अवहेलना केली. आणि त्यात अजमल कसाबला आमच्या पोलिसांना संरक्षण द्यावं लागतंय. बॉम्ब प्रूफ गाड्या, बॉम्ब प्रूफ जेल, 31 कोटी रुपये वर्षाला खर्च. काश्मीरमध्ये हिंदू निर्वासिताचं आयुष्य जगतायत. मगाशी सांगितलं 10 बाय 10च्या खोल्यांमध्ये नवविवाहित जोडपी सुद्धा आणि त्यांचे आईबाप सुद्धा. काश्मीरी वंश नष्ट होऊ लागला. काश्मीरमध्ये काश्मीरी हिंदू सगळ्यात जास्त मधुमेहाने पछाडलेले आहेत. कारण कोंबड्यांची खुराडी बांधावी तसे रेफ्युजी कॅम्प बांधले आहेत आणि काश्मीरमधल्या हिंदूंना तिथे ठेवलंय. काश्मीरमधल्या अतिरेक्यांच्या विधवांना पेन्शन मी तुम्हाला सांगितलं, आज ते पेन्शन देत आहेत का? पेन्शन कुणाला दिली जाते? जो देशासाठी सेवा करतो, देशभक्ती करतो आणि निवृत्त होतो किंवा मारला जातो त्याला पेन्शन दिली जाते. आज अतिरेक्यांना पेन्शन चालू झाली आहे. मग अफजल गुरु आणि अजमल कसाबला काय भारतरत्न पुरस्कार देणार आहे का भारत सरकार? आजची बिकट परिस्थिती उलटवून लावण्यासाठी, राष्ट्रवादाचा वणवा पेटवण्यासाठी हिंदूंनी चातुर्वर्ण व्यवस्थेचा समूळ नाश केला पाहिजे. महार, मोची, मांग, मराठा, ब्राह्मण, तेली, तांबोळी, कानडी, केरळी, बिहारी, बंगाली नाही. आम्ही फक्त हिंदू आहोत. आमची एकच भाषा हिंदू, आमचं एकच राष्ट्र हिंदू राष्ट्र, आमचा एकच प्रांत हिंदुत्व, आमचा एकच ध्वज भगवा ध्वज. आणि आज जर आमच्या देशावर, आमच्या भगव्या ध्वजावर जर संकट येणार असेल, कोण प्रांतवादाची आग ओकून आमच्या हिंदूंमध्ये फूट पाडणार असेल, तर त्या देशद्रोह्यांना ठेचण्यासाठी हिंदू राष्ट्रवादाचा वणवा या तरुणांच्या तेजस्वी मनगटांनी पेटला पाहिजे. आणि पुन्हा जिवंत असलेले अफजल खान गाडले गेले पाहिजे. अफजल खान मारले गेले पाहिजे. 350 वर्षापूर्वी मारलेल्या अफजल खानाविषयी महाराष्ट्र सरकार इतकं संवेदनशील आहे, तर आज देशामध्ये जिवंत असलेल्या अफजल गुरूंसाठी ते काय काय करतील ते बघा. आणि त्यासाठी 90 कोटी हिंदूंनी आक्रोश केला पाहिजे, आंदोलन उभारलं पाहिजे. देशात 90 कोटी हिंदू आहेत. 90 कोटी हिंदूंचा हिताचा विचार न करता नालायक पंतप्रधान मनमोहन सिंग सांगतात की या देशातल्या सर्व संपत्तींवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. तुमच्या आई आणि बहिणीवर पण त्यांचाच अधिकार आहे का? मुसलमानांचा पहिला अधिकार. मग मनमोहन सिंगांच्या घरी पण त्यांचाच पहिला अधिकार असला पाहिजे, तेव्हाच ते असं बोलतायत. या साधन संपत्तीवर, या देशातल्या प्रत्येक कणावर, या देशातल्या प्रत्येक पैशावर पहिला अधिकार आहे तो हिंदूंचा. आणि हिंदूं व्यतिरिक्त कोणाच्या घशात जर इथलं धन ओतलं जाणार असेल तर त्याचे घसे तर फाडू, पाजणाऱ्याचे हातही तोडू आणि खाणाऱ्याचा कोथळा पुन्हा बाहेर काढू. तुम्ही तरुणांनी एक शपथ घेतली पाहिजे की ह्याच्या पुढे आम्ही चातुर्वर्ण व्यवस्था मानणार नाही, प्रांतवाद मानणार नाही, भाषावाद फोडून टाकू, ठेचून टाकू. आमच्यामधली जाती व्यवस्था, उच्च नीचतेची घाण आम्ही मुळासकट उपटून फेकू आणि केवळ हिंदू म्हणून या देशात आयुष्य जगू आणि या देशाला पुन्हा पवित्र हिंदू राष्ट्र असा वारसा देऊ. की आज मुसलमानांचे चोचले पुरवण्यासाठी राज्यकर्त्यांनी वाटेल त्या योजना राबवाव्यात आणि आम्ही त्या सहन कराव्यात. हे आतंकवादी दिलासा पॅकेज नाहीये, ही LIC आहे, लाईफ इन्शुरन्स विमा पॉलिसी आहे. जीवन विमा पॉलिसी, जीवन के बाद भी, जीवन के साथ भी, जीवन के बाद भी. अतिरेक्यांना सांगितलं जाते आणि काश्मीरी अतिरेक्यांना खास करून ही विमा पॉलिसी लागू केली आहे. तुम्ही जिवंत असेपर्यंत अतिरेकी संघटना पैसा पुरवतील आणि तुम्ही मेल्यानंतर तुमच्या देशद्रोही बायकांना आणि देशद्रोही कार्ट्यांना भारत सरकार पोसेल. बिनधास्त लढा, लवकरात लवकर कत्लेआम मांडा, जिहाद करा आणि जिहाद जितक्या जोरात करा तेवढ्या सवलती भारत सरकार देईल. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाल्यानंतर अमेरिकेवर एकही हल्ला पुन्हा झाला नाही. लंडनची भुयारी रेल्वे बॉम्बस्फोटाने उडवल्यानंतर लंडनमध्ये पुन्हा एकही हल्ला झाला नाही. पण भारतामध्ये पुन्हा हल्ला होतोय. त्यामागचं कारण आहे की भारतामध्ये देशद्रोह्यांची पिल्लावळ असल्यामुळे ते देशद्रोही बाहेरच्या देशद्रोह्यांना आमंत्रित करून इथे जिहाद नावाचं तंत्र वापरलं जातं आणि त्या जिहादने आमच्या हिंदू स्त्रिया विधवा होत आहेत, आमची लहान लहान मुलं अनाथ होत आहेत, आमच्या बहिणी विधवा होत आहेत, आमच्या माता निपुत्रिक होत आहेत, आमचा देश उद्ध्वस्त होतोय. आमच्या देशाच्या राज्यघटनेची सुधारण्याच्या नावाखाली ती राज्यघटना नष्ट करण्याची षडयंत्र राज्यकर्ते आखतायत आणि मुस्लिमांना आरक्षण देण्याची भाजी लाड आणि नालायक नीच देशद्रोही कृत्य करतायत. आणि त्या मुस्लिमांना आरक्षण देण्यामागे यांचा काही शुद्ध हेतू नाहीये. आपल्या देशात खैरलांची सारखी अजूनही प्रकरण होत आहेत. देशाची अवहेलना होते, जाती व्यवस्थेचे वाईट प्रथा अजूनही पाहिल्या जात आहेत. अजूनपर्यंत ते संपूर्ण संपलं नसताना देखील मुस्लिमांना आरक्षण, मुस्लिमांचं कल्याण करताय, मुस्लिमांचं कल्याण करत नाही. पुढची 5 वर्षाची सत्ता टिकावी